गणपतेय नमः. नमस्कार मंडळी, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. परंतु काही संकष्टी अशा असतात ज्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य आणि पुण्यफळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक मानले जाते. त्यापैकीच एक म्हणजे विभुवन संकष्टी चतुर्थी. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विभुवन संकष्टी चतुर्थीचे अद्भुत महत्त्व, तिच्या मागील पौराणिक कथा, या दिवशी करावयाची पूजा, कोणता मंत्र जपावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवसाचे असे रहस्य जे फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विभुवन संकष्टी चतुर्थी म्हणजे नक्की काय? विभुवन या शब्दाचा अर्थ आहे तिन्ही लोकांवर प्रभाव असलेले, सर्वत्र व्यापून राहिलेले दिव्य सामर्थ्य. भगवान गणेशांचे हे विशेष रूप मानले जाते. जेव्हा भक्तांवर संकटांचा डोंगर कोसळतात, मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, अशा वेळी विभुवन गणपतीची आराधना विशेष फलदायी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले गणेशाची उपासना केवळ भौतिक सुखांसाठी नाही, तर मनशांती, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही महत्त्वाची मानली जाते. गणरायाला विघ्नहर्ता का म्हणतात? कारण पुराणांमध्ये भगवान गणेशांना प्रथम पूजनीय मानले गेले आहे. कोणतेही शुभ कार्य असो, विवाह असो, गृहप्रवेश असो किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात असो, सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. यामागे एक सुंदर कथा सांगितली जाते. एकदा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ कोण यावर चर्चा सुरू होती. भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना कार्तिकेय आणि गणेश एक स्पर्धा दिली. जो संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा करून सर्वप्रथम परत येईल त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होईल. कार्तिकेय आपल्या वाहनावर बसून निघून गेले, पण गणेशांनी शांतपणे आपल्या मातापित्यांची प्रदक्षिणा केली. ते म्हणाले, माझ्यासाठी माझे आईवडील हेच संपूर्ण विश्व आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन देवतांनी त्यांना प्रथम पूजनीय घोषित केले. विभुवन संकष्टीची पौराणिक कथा अशी आहे. प्राचीन काळी अवंती नगरीमध्ये धर्मशील नावाचा एक राजा राज्य करत होता. राजा न्यायप्रिय होता, प्रजेवर प्रेम करणारा होता, पण त्याच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. अनेक वर्ष झाली तरी त्याला संतान प्राप्त होत नव्हती. राजा आणि राणीने अनेक यज्ञ केले, दानधर्म केला, पण इच्छित फळ मिळाले नाही. एके दिवशी त्यांच्या राज्यात एक महान ऋषी आले. राजाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि आपल्या दुःखाची कहाणी सांगितली. ऋषींनी राजाला विभुवन संकष्टीचे व्रत करण्यास सांगितले. ते म्हणाले, हे राजन, श्रद्धेने गणपतीची उपासना कर. संकटांचा नाश करणाऱ्या विभुवन गणपतीची कृपा झाली तर अशक्य गोष्ट शक्य होईल. राजाने पूर्ण निष्ठेने व्रत सुरू केले. काही महिन्यानंतर राज्यात आनंदाची बातमी आली. राणीला पुत्ररत्न प्राप्त झाले. राजाचे सर्व दुःख दूर झाले. तेव्हापासून विभुवन संकष्टीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाऊ लागले. या दिवशी उपवास का करतात? तर उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही. उपवास म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे, मनातील नकारात्मक विचार दूर करणे, राग, मत्सर, लोभ आणि अहंकार यावर विजय मिळवणे, शरीर आणि मन यांची शुद्धी करणे. जेव्हा भक्त उपवासासोबत प्रार्थना करतो तेव्हा त्याचे मन अधिक एकाग्र होते आणि हीच एकाग्रता त्याला आध्यात्मिक शक्ती प्रदान करते. विभुवन संकष्टीची पूजा कशी करावी? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करून इच्छित वस्त्र परिधान करावीत, गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करावी, लाल फुले, दुर्वा, मोदक आणि फळे अर्पण करावीत. त्यानंतर गणेश अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र आणि गणेश चालीसा पठण करावे. सायंकाळी चंद्रदर्शनानंतर गणपतीची आरती करून उपवास सोडावा. दुर्वांचे महत्त्व असे आहे की गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. धार्मिक कथेनुसार अंसुलासूर नावाचा असुराचा नाश केल्यानंतर गणपतीच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्यावेळी ऋषींनी त्यांना दुर्वा अर्पण केल्या. दुर्वांच्या शीतल प्रभावामुळे त्यांची उष्णता शांत झाली. तेव्हापासून दुर्वा गणपतीच्या पूजेत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. आजचा प्रभावी मंत्र ओम गणपतेय नमः. हा मंत्र 108 वेळा जपल्याने मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते, असे भक्त मानतात. मंत्रोच्चार करताना मन पूर्णपणे गणरायाच्या चरणी अर्पण करा. विभुवन संकष्टीला टाळावयाच्या गोष्टी.
कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका, राग आणि विवाद टाळा, अन्न वाया घालवू नका, गरजू व्यक्तींना मदत करण्याची संधी सोडू नका. या दिवशीचे महत्त्वाचे दान. तर धर्मशास्त्रामध्ये दानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तींना मदत करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दान करताना अहंकार नसावा. दानामागे सेवा करुणेची भावना असावी. विभुवन संकष्टीचे आध्यात्मिक रहस्य. मंडळी, जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाटेला येतात. कोणालाही त्यातून सुटका होत नाही. परंतु श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता यांच्या सहाय्याने आपण त्या संकटांवर मात करू शकतो. विभुवन संकष्टी आपल्याला हेच संदेश देते. भगवान गणेश आपल्याला सांगतात की संकट कितीही मोठे असो, धैर्य सोडू नका. योग्य मार्गावर चालत राहा, प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. तर मंडळी, विभुवन संकष्टी हा केवळ एक सण किंवा व्रत नाही, तो श्रद्धेचा, संयमाचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे. या पवित्र दिवशी गणरायाच्या चरणी आपल्या सर्व चिंता अर्पण करा. त्यांच्याकडे प्रार्थना करा, सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करो हीच प्रार्थना. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर ही विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे
असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम गण गणपतेय नमः. 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 ओम गण गणपतेय नमः.
ॐ गणगणपतेय नमः। 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 ॐ
गणपतेय नमः। ओम 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 गणपतेय नमः। ओम
गणपतेय नमः। ॐ 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 गणपतेय नमः।
ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम गणगणपतेय नमः। ओम
गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः। ओम गणपतेय नमः।
ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः। ॐ गणगणपतेय नमः।
ओम गण गणपतेय नमः. 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 ओम
गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः.
ॐ गण गणपतेय नमः। 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 ॐ
गणपतेय नमः. ओम गणपतेय नमः. ओम गणपतेय नमः. ओम गणपतेय नमः. ओम गणपतेय नमः. ओम